आरक्षणावर आरक्षण लुबाडण्याचं काम सुरू आहे। एवढंच सांगतो, माझ्या शरीरामध्ये रक्ताचा थेंब असेपर्यंत हा उमेश मोराळे ओबीसी समाजासाठी लढत राहील। एवढंच बोलतो। जय ओबीसी, जय भीम। यानंतर मान्यवरांचा सत्कार होईल आणि त्यानंतर प्रस्तावना। मान्यवरांचा सत्कार, समोर या। सर्व मान्यवरांनी समोर यायचंय। सत्कार करण्यासाठी हार घेऊन समोर या आयोजक। मंचावर मान्यवरांचा सत्कार होत आहे। धाराशिव संयोजन समितीच्या वतीनं आज आयोजित करण्यात आलेला ओबीसी महाएल्गार मेळावा या दरम्यान श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तसेच प्रकाश अण्णा शेंडगे, टीपी मुंडे साहेब यांचा सत्कार धाराशिवकरांच्या वतीनं करण्यात येत आहे। आपणाला विनंती आहे थोडीशी शांतता राखावी। मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे। मान्यवरांच्या सत्कारानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आपल्या धाराशिव नगरीमध्ये आलेले आहेत। त्यांचा सत्कार धाराशिव सकल ओबीसी समाज आयोजन समितीच्या वतीने संपन्न झालेला आहे। यानंतर कार्यक्रमाची प्रस्तावना अर्जुनदादा सलगर आपल्याला संबोधित करतील। संबंध महाराष्ट्रातील उपेक्षित वंचित ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी रात्रीचा दिवस करून लढत असलेले ओबीसीचे नेते माननीय प्रकाश अण्णा शेंडगे ज्यांनी 340 कलम निर्माण करून ओबीसी समाजाला आरक्षणाचा हक्क दिला। ओबीसीच्या आरक्षणासाठी स्वतःचा मंत्रिपदाचा राजीनामा दिला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ओबीसी आरक्षणाच्या समर्थनात उतरलेले श्रद्धेय बाळासाहेब, टीपी मुंडे साहेब आणि उपस्थित असलेला सर्व ओबीसी बांधवांनो, देशामध्ये ज्यावेळेस राज्यामध्ये जमिनी वाटप झाल्या त्यावेळेस त्या सर्व जमिनी पाटील देशमुखांनी वाटून घेतल्या। स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आम्ही लढलो, आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलं। बांधवांनो, देशामध्ये राज्यामध्ये सत्ता स्थापन झाल्या तर त्या सत्ता पवार पाटील चव्हाण देशमुखांनी वाटून घेतल्या। बांधवांनो, सरपंच पदापासून मुख्यमंत्री पदापर्यंत सर्व पदावर तुम्हीच अतिक्रमण केली। राज्यामध्ये सहकार निर्माण झालं। बांधवांनो, धवल क्रांती झाली, हरित क्रांती झाली। देशामध्ये सहकाराच्या माध्यमातून सर्व संस्था तुम्हीच उभा केल्या, तुमच्याच घशात घातल्या। तुम्हीच साखर सम्राट, तुम्हीच शिक्षण सम्राट, तुम्हीच दूध सम्राट झालात। बांधवांनो, 550 पेक्षा जास्त संस्थान खालसा करून ह्या देशामध्ये संसद निर्माण झाली, लोकशाही निर्माण झाली। परंतु बांधवांनो, त्या लोकशाहीचा खरा अर्थ तुम्ही ह्या उपेक्षित बांधवांना कळू दिला नाही। वेगवेगळ्या संस्थांच्या सत्तेच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा सम्राट झालात। बांधवांनो, गावगाड्याच्या माध्यमातून आम्ही
राष्ट्र निर्माण करणारी माणसं या सत्तेमध्ये, सरकारमध्ये, तुमच्या जमिनीदारीमध्ये कुठेच राहिलो नाहीत. तुमच्याकडून आमच्यावर अन्याय होणार हे या देशाच्या संविधान निर्मात्याला माहित होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी आमचा विचार करून 340 कलम ओबीसीच्या आरक्षणाच्या हक्काची निर्मिती केली. बांधवांनो, आम्ही आता कुठं तर आरक्षणाचा लाभ घेऊन आम्ही आता कुठंतरी ग्रामपंचायतचा सदस्य होत होतो, आता कुठे सरपंच होत होतो, जिल्हा परिषद सदस्य होत होतो. आम्ही आता कुठे या आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेऊन काही नोकऱ्या मिळवत होतो, तर आज आमच्या आरक्षणामध्ये तुम्ही अतिक्रमण करून पुन्हा आणखीन आम्हाला उपेक्षित आणि वंचित ठेवण्याचं जर काम करणार असाल तर बांधवांनो, तुमची ताकद जरी सत्ता असेल, 8 आयोग जर तुमच्या आरक्षणाला मान्यता देत नसतील तरीही तुम्ही कमिट्या निर्माण करून पुन्हा आरक्षणामध्ये, ओबीसीच्या आरक्षणामध्ये शिरकाव करणार असाल तर प्रकाशांना तुम्ही परवा तुमच्या डोळ्यातून अश्रू आले, त्या अश्रूच्या एका थेंबाची शपथ, त्या एका अश्रूची किंमत हा ओबीसीचा बांधव ह्या राज्यामध्ये ओबीसीची सत्ता स्थापन करून दाखवल्याशिवाय राहणार नाही. बांधवांनो, तुम्ही सर्व ओबीसी बांधव आज या महाएल्गारमध्ये आज आपण एकटे नाहीत, आपण फक्त ओबीसी नाही, अरे सबंध दीन दुबळ्या वंचित घटकांचं नेतृत्व करणारे श्रद्धेय बाळासाहेब आज आपल्या सोबत आहे. त्यामुळे येणारी सत्ता ही आपलीच आहे. हा लढा असाच चालू ठेवा बांधवांनो. आपल्या लढ्यामध्ये, आपल्या आरक्षणामध्ये अतिक्रमण जे कोणी करण्याचा घाट घालत आहेत त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो, आपण पुन्हा एकदा आज या महाएल्गार मधून एक घोषणा देऊ आणि आज आपण संख्येनं जरी आज इथं काय उपस्थित असतील तर ह्या एक मताची किंमत येणाऱ्या निवडणुकीमध्ये दाखवून देऊ बांधवांनो. एकच पर्वा. जय हिंद, जय मल्हार, जय भीम. अतिशय मोलाचं मार्गदर्शन केल्यानंतर या पुढील संबोधन करणारे आपले अनिलजी जाधव आपल्याला आपले विचार समोर मांडतील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो. इथं उपस्थित असलेले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, टी.पी. मुंडे सर, चंद्रकांत बावस्कर, जे.डी. लाडले आणि इथं उपस्थित असलेले प्रकाश अण्णा शेंडगे. खरं तर नाव घेण्याचा हा वेळ नाहीये. भटक्या विमुक्त नेतेचे आमचे किसन चव्हाण सर, जाधव सर, उपस्थित असलेले सर्व ओबीसी बांधव, मी येत असताना मला एवढं कळलं, खरं तर हा अन्याय अनेक दिवसापासून होत आहे आणि आता कुठंतरी मराठा आरक्षणाचा विषय निघाल्यानंतर आरक्षण हा मराठा समाज मागत आहे. खरं तर आरक्षणाविना हे भटके विमुक्त असतील, वडार असेल, पारधी असेल, समाज असेल, छोटे छोटे घटकातले लोक असतील आणि त्याच्यामध्ये आम्ही ओबीसी मध्ये येतो. खरं तर न्याय आम्हाला हवंय आणि अन्याय आमच्यावरती होतोय